मंडळ अध्यक्ष सन्माननीय अशोकजी तांबे, त्याचप्रमाणे माजी बांधकाम सभापती या ठिकाणी सन्माननीय अजितजी नाटकर या ठिकाणी विराजमान झाले खुर्चीवरती, त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय मनोज कावले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार मानतोय. अनेक नामवंत कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांच्या चरणाची नतमस्तक होतोय. जास्त वेळ न घालवता भाषणाला सुरुवात करूया. बघ 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 हल हल जरा पेटीचा आवाज द्या. हल दादा प्रेस कमी करा. चला हल. त्याचप्रमाणे एकदा जोरदार टाळ्या आपल्या साऊंड वाल्यांसाठी वाजवा. बरोबर जोरदार टाळ्या वाजवा. कारण आपल्याला वाटतं पण ती सोपी गोष्ट नाही. या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा खूप बसलाय. आपल्या घरचा मिक्सर आणि या मिक्सर मध्ये भरपूर फरक आहे. एक साधा मिक्सर केला तर आपल्या घरच्या मिक्सरात फक्त एकच बटन असतात. हात कुटकुट चिंगा केला की विषय संपतो. तर या मिक्सरात 1000 बटन असतात. म्हणून एकदा जोरदार टाळ्या आपल्या साऊंडवाल्यांसाठी वाजवा. साऊंडवाला हा एकमेव असा व्यक्ती असतो, थोडस बोलतो सुरुवातीला, साऊंडवाला हा एकमेव असा व्यक्ती असतो की एखादा डॉक्टर, एखादा गावात डॉक्टर असला तर तो काय म्हणणार की कोणतरी आजारी पडू दे आणि माझ्याकडे पेशंट येऊ दे, म्हणजे माझा धंदा होणार, मला पैसा मिळणार. एखादा वकील असला तर तो म्हणणार कोणाला तरी भांडण होते, माझ्याकडे केस येणार. फक्त एकमेव साऊंडवाला असा असतो की तो सांगतो की कोणाच्या घरात शुभ कार्य होते आणि माझा स्पीकर तिथे लावू दे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. बाकी भजनाच्या माध्यमातून ज्याच्यासाठी आम्हाला बोलवलंय या ठिकाणी मिस्त्री कुटुंबियांनी 100% आम्ही दोन्ही बुवा भजन आणि त्याबरोबर मनोरंजन आणि समाज प्रबोधन हे करण्याचा आम्ही दोन्ही बुवा या ठिकाणी प्रयत्न करणार 100%. आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी विठ्ठलाचं देखील मंदिर आहे. आम्ही नक्कीच या जागेची किंवा या स्थानाला महत्व देऊन या ठिकाणी आम्ही दोन्ही बुवा या ठिकाणी कार्यक्रम करणार. त्याबद्दल काय तू म्हणताय सुरू करूया आणि बुवा प्ले, कारण बुवा जोडीला भारी आहे. समीर कदम जिसमें है दम, फक्त समीर कदम. आज काय दम दिसत नाही. माणूस भारी आहे, त्याच्या दिसण्यावर तुम्ही जाऊ. तो दिसा 10-12 वर्षांनी दिसता होतो पण तो पोचलेलो आहे. चला भजनाची सुरुवात भजन रूपाने करूया.
देवी ग्रुप व मिस्त्री परिवार पडवे या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केल्याने धार्मिक डबलवारी भजनाच्या जंगी सामना रंगीत आणि संगीत आणि त्यानिमित्त आम्हाला 2 बुवांची या ठिकाणी निवड करण्यात आली. त्यामध्ये मी स्वतः साई प्रसादी भजन मंडळ कोणगूर कडेवटा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी मला पप्पा सांगतात की सुप्रसिद्ध पकवाज वादक अजित शिरसेकर त्याचप्रमाणे येवत आहे मला तबला साथ करतात ते सुप्रसिद्ध तबला वादक सर्वांचे लाडके सौरभ भोगले त्याचप्रमाणे माझी संपूर्ण मंडळी त्याचप्रमाणे आजच्या रात्रीपुरते आपली जोडीवाले बुवा श्री लिंग रमणनाथ प्रसादी भजन मंडळ कोकण कुडाळ बुवा सुप्रसिद्ध भजनकार सुशीलजी गोठणकर यांचे शिष्य सन्माननीय समीरजी कदम या ठिकाणी बुवांना पक्वासान करतात ते आमचे मित्र आणि या गावची शान एका जोरदार टाळ्या सिद्धेश दादासाठी वाजवा बरोबर या गावचं नाव त्यांनी आज साखर समुद्र पार केलं म्हणजे आमचे सिद्धेशजी दादा त्याचप्रमाणे त्यांना तबला साथ करतात ते सुप्रसिद्ध तबला वादक आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व भावेश लाड आणि बुवांची सर्व मंडळी आम्हा 2 बुवाने या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून परमेश्वराची श्री सत्यनारायणाच्या आणि तुमच्यासारख्या रसिक मायबापाची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मी श्री कात्रादेवी ग्रुप व मेस्त्री परिवार पडवे त्यांचा आभारी. त्याचप्रमाणे या ठिकाणी कैलासवासी सहदेव ठुकरूल यांच्या चरणाची नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे सन्मान्य महादेव सोगम दीपक ठुकरूल सन्मान्य विश्वनाथ सोगम सन्मान्य बाळकृष्ण तांबे त्याचप्रमाणे सन्मान्य प्रभाकर तांबे शुभम तांबे रुपेश तांबे काशीनाथ तांबे सर्वांच्या चरणाची या ठिकाणी नतमस्तक होतोय. कोकण म्हटल्यानंतर भजन कीर्तन दशावतार शक्ती तुला नमन या आपल्या लोककला या लोककला जपत आलेला आपलं हे कोकण या कलेतून आलेल्या सर्वांच्या चरणाची या ठिकाणी नतमस्तक होतोय. येथे जमलेले तमाम रसिक मायबाप यांचे आशीर्वाद पाठीशी घेतोय. सत्याचा वारी श्री सत्यनारायण पाठीशी घेतोय. विद्याची देवता सरस्वती मातेला वंदन करतोय. माझी ग्रामदेवता आई कुंडाईकडे नतमस्तक होतोय. माझी गुरुआवली संत शिरसेकर बुवा यांचे आशीर्वाद पाठीशी घेतोय. संपूर्ण जगातला आराध्य दैवत गणपती गजाननला वंदन करतोय. भजनातून भजन असते त्यांनी भजन कसं करावं हे आम्हाला शिकवलं. ते कोकण कला भूषण चंद्रकांत कदम बुवा भजन बाबजी परशुराम पांचाळ बुवा संगीत रत्न विलास पाटील बुवा चिंतामणी पांचाळ बुवा वामन खोपकर बुवा काशीराम परब बुवा या पंचरत्नांच्या चरणाची नतमस्तक होतोय. धर्म कसा जपला पाहिजे हे त्यांनी आम्हाला शिकवलं. ते आमचे शंभू महाराज त्यांना मानाचा मुद्रा करतोय. आणि परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाचा मुद्रा करून हरिनामाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद. भजनाची सुरुवात भजना रूपाने करूया. कारण भजन म्हटल्यानंतर मगाशी आम्हाला सांगितलं की भजन म्हणजे काय. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नामावा. भक्ती रसातून जन माणसासमोर केलेलं नमन म्हणजे भजन. पण सध्याचा तुम्ही बघितलास भजन तर भजन म्हणजे काय. सध्या फक्त एकमेकांची सालपाडा काढायची दुसऱ्या काहीतरी बोलायचं म्हणजे भजन. हा सध्याचं भजन झालं. पण 100% आज मला खात्री आहे आणि बुवांकडनं चांगली अपेक्षा आणि बुवा काय तसं आपलं चांगलं आणि दोन्ही बुवा सुद्धा या स्थानाला. कारण बुवा महिला वर्ग आता आमच्या भजनाला कोण येत नाही. कारण आम्ही सध्या भजनाची व्याख्या बदललेली आहे. भजन म्हणजे काय सध्या नको तो विषय काढू नको. चला भजन या रूपाची सुरुवात भजन या रूपाने करूया. या ठिकाणी सुरुवातीचं स्तुती आणि भजन या ठिकाणी सादर करतो. नंतर बुवाकडे मारी देणार आहे.
हर हर बघा बघ जीवन सरावे मंडळीचा जीवन सरावे तुला पाहता जीवन सरावे तुला पाहता जीवन सरावे अनंता तुझे रूप नेत्री धरावे अनंता तुझे रूप नेत्री धरावे अनंता तुझे रूप नेत्री धरावे तुझे नाम ओठी तुझा ध्यास चित्ती दर्शनाने मिळया
समर्थ श्री साईनाथ देव रामेश्वर देव हरेश्वर देव सिद्धिविनायक हरि आई मात्रा देवी माते तुला रंगदेव देवाते तुला कैलासवासी बाळ सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य संतोष शिरसेकर सुप्रसिद्ध भजनकार कैलासवासी परशुराम पांचाळ छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी धन्यवाद मंडळी. आम्हा दोन्ही बुवांना फक्त तुमच्या चेहऱ्यावरचं हसन आणि तुमची टाळी एवढंच पाहिजे. बाकी एवढंच पाहिजे ना होय. एका पाकिट देऊ नका. पैशाचा मागायचं पहिल्यापासून आता माहिती झाला हा विषय मनोरंजनाचा. पण ज्या कामासाठी आम्हाला बोलवले नक्कीच दोन्ही बुवा आम्ही मनोरंजन करणार. पण नक्कीच आम्ही दोन्ही बुवा या स्थानाला आणि या ठिकाणी महिला वर्ग पण आहे याचा मान राखून आम्ही बुवा आपल्यापेक्षा भारी असणार. आज कमी नाही फक्त 1500 रुपये त्यांना मिळतं. लाडकी बहीण आपल्यात काय हा तो बघितलास ना आता काय केलं त्यांनी. तो आग करणार बाबा असा ते. पण एक लक्षात घ्या आज कदम आणि पांचाळ्याची जोडी आहे. हा साला काढून टाका काय त्याला ठरवणार आहे बघा. साला काढून वरनं खालीपर्यंत का बघा काय विषय आहे. हे बघा साला काढून काय राहू अजून एक साल पाठवला तो. ठीक आहे चला मनोरंजन राहायला बाजूला. पण भजन या भगवंताच्या नामस्मरणासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं. नक्कीच मजा येणार त्याबद्दल काय हरकत नाही. कारण बुवा माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे आणि श्रेष्ठ आहे आणि नक्कीच त्यांना खूप सततचे त्यांचे कार्यक्रम असतात. आमचे थोडे कमी असतात नोकरी धंद्यामुळे. त्यांचा पण धंदो चांगला तरी पण असतात तुम्ही ह्याच्यात माझा दोष नाही. चला भजन समीर कदम. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो समीर कदम बस जोडी असलो ना की भजनात एक वेगळीच मजा असते. दादा म्हणून समोर उभं राहिलं की किती एवढंच दिसते. त्याने त्यांचा साल पाठवलं. चला भजनाची सुरुवात करूया. जरा चाटीचा आवाज जरा.
धपग गमद पनी धसानी धपग आकल्प आयुष्य वावे तया पुरा आकल्प आयुष्य वावे तया पुरा आकल्प आयुष्य वावे तया पुरा माशिया अयोध्या भक्ताजिया तारा पावत से आरंभी बंदी अयोध्या आरंभी बंदी स्पर्श होता तुझा जो नाचे नको नको बारे स्पर्श होता तुझा विसरलो भानवी स्पर्श होता तुझा विसरलो भानवी धुंद श्वासातया प्राशिला गंधवी उतरुणी घेतले निज
या ठिकाणी सन्मान्य ज्ञानदेवजी मिस्त्री या ठिकाणी चांगली सुरुवात केल्याबद्दल या ठिकाणी 100 रुपयाचा बहुमूल्य असा पारितोषिक केला. धन्यवाद.
त्याचप्रमाणे या ठिकाणी भाव अंतरीचे हळवे गाणे या ठिकाणी सादर करायचं आहे। सन्माननीय ज्ञानाई रूपम मिस्त्री जामसेट यांच्याकडे हे बहुमूल्य असे 101 रुपयाचे वार्षिक धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देऊ। धन्यवाद।